नमस्कार. VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण सार्वजनिक आरोग्य विभागाच्या भरतीच्या संदर्भात महत्त्वाचा अपडेट पाहणार आहोत आणि याच्यामध्ये आरोग्य विभाग भरती लेटेस्ट अपडेट पण आपण म्हणूयात की सार्वजनिक आरोग्य विभागाने कालच एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे की रिक्त जागा भरणार आणि वेटिंग लिस्ट संदर्भात असे दोन महत्त्वाचे निर्णय त्यांनी घेतलेले आहेत. तर काय निर्णय घेतलेले आहेत तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला GMC ड्रग ई बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि GMC ड्रग ई बुक विकत घ्या. तर या ठिकाणी पहा, सार्वजनिक आरोग्य विभागाचं स्वतःचं जे पेज आहे महाआरोग्य IEC ब्युरो यांनीच स्वतःही माहिती दिलेली आहे. म्हणजे ही जी माहिती आहे ना, ती सार्वजनिक आरोग्य विभागाने जी माहिती दिलेली आहे तीच माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे. तर पहा, सार्वजनिक आरोग्य विभागाचे महत्त्वाचे निर्णय व उपक्रम आणि काल घेतलेले निर्णय आहेत बरं का. तर काय निर्णय घेतलेला आहे? रिक्त पदांची त्वरित भरती. राज्यातील आरोग्यसेवा बळकट आणि सक्षम करण्यासाठी विभागातील रिक्त पदे व प्रतीक्षा यादीवरील पदे तत्काळ भरणार. आता याचा अर्थ काय होतो ते पाहूयात, पण आधी खाली त्यांनी काय दिलेलं आहे. तर सार्वजनिक आरोग्य विभाग महत्त्वाचे निर्णय व उपक्रम, त्याच्या खाली रिक्त पदांची त्वरित भरती. राज्यातील आरोग्यसेवा बळकट आणि सक्षम करण्यासाठी विभागातील रिक्त पदे व प्रतीक्षा यादीवरील पदे तत्काळ भरणार. आता याचा अर्थ काय होतो ते सांगतो मी तुम्हाला. तर सर्वप्रथम काय होणार आहे की मागच्या वेळेस जी भरती झालेली आहे त्या भरतीमधील म्हणजे 2023मध्ये जी भरती झाली त्या भरतीमधील जे विद्यार्थी वेटिंग लिस्टला आहेत त्या विद्यार्थ्यांची लॉटरी लागणार आहे की वेटिंगमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना तात्काळ घेतलं जाईल आणि मग वेटिंग लिस्ट पूर्णपणे क्लिअर झाल्यानंतर नव्यानं आकृतिबंध तयार केला जाईल आणि मग नेमकी कोणती पदं किती रिक्त आहेत ते पाहिलं जाईल आणि मग त्यानंतर जाहिरात येईल. आता ही जाहिरात लगेच येईल का? तर नाही. साधारणपणे 3-1 महिने तरी कमीत कमी लागतील. किती फास्ट काम करायचं ठरवलं सार्वजनिक आरोग्य विभागाने तरीसुद्धा, कारण सर्वप्रथम वेटिंग लिस्ट क्लिअर केली जाईल, त्याच्यातच एखादा महिना जाईल. नंतर आकृतिबंध तयार करायला 1-2 महिने आरामात हे घेणार आणि त्यानंतर मग आकृतिबंध तयार झाल्यानंतर खरोखर यांना भरती करायचीच असेल तर मग ती जाहिरात येईल. म्हणजे साधारणपणे 3 महिने तर लागतील असं माझा स्वतःचा अनुभव आहे. पण याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, जे विद्यार्थी सार्वजनिक आरोग्य विभागाची तयारी करत आहेत ना त्यांनी अभ्यास सुरू राहू द्या, अभ्यास बंद करू नका. कारण काय होतं की अचानकपणे जाहिरात आली ना की मग वेळ भेटत नाही, फॉर्म भरण्यामध्ये वेळ जातो आणि मग 1-1.5 महिन्यात परीक्षा होते. मागच्या वेळेसचा अनुभव तुम्ही पाहिला असेल की 1 वर्षापासून चाललं होतं, जाहिरात येणार 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 आणि 1 वर्षानंतर अचानकपणे जाहिरात आली आणि 1-1.5 महिन्यामध्ये त्यांनी परीक्षा घेऊन मोकळे झाले. मग त्यामध्ये काय होतं की जे विद्यार्थी अभ्यासू होते, ज्यांनी कंटिन्यू अभ्यास केला होता ते विद्यार्थी लागून गेले आणि जे नुसती वाट पाहत बसले होते जाहिरात आल्यानंतर आपण अभ्यास करू, ते विद्यार्थी अजूनही आता नवीन जाहिरातीची वाट पाहत आहेत. मग तुम्ही ठरवा, तुम्हाला नवीन जाहिरातीची वाट पाहत बसायचं आहे का याच जाहिरातीमधून लागायचं आहे. लागायचं असेल तर अभ्यास कंटिन्यू सुरू ठेवा, त्याला दुसरा कोणताही ऑप्शन नाही. जाहिरात जेव्हा यायची तेव्हा येईल, जेव्हा येईल तेव्हा छानपैकी परीक्षा देऊन सिलेक्शनच झालं पाहिजे अशा पद्धतीनं अभ्यास सुरू राहू द्या. आणि आतासुद्धा 80-20चाच पॅटर्न असणार आहे. म्हणजे काय 80-20चा पॅटर्न म्हणजे काय? तर 80 प्रश्न हे तांत्रिक घटकाशी असतील आणि 20 प्रश्नामध्ये 5 प्रश्न मराठी व्याकरण, 5 प्रश्न इंग्लिश ग्रामर, 5 प्रश्न सामान्य ज्ञान आणि 5 प्रश्न गणित बुद्धिमत्ता चाचणी. आणि हे 80 प्रश्न संबंधित पदाचा जो तांत्रिक अभ्यासक्रम आहे, जसा MPWचा जो तांत्रिक अभ्यासक्रम आहे आरोग्यशास्त्र, मग ते समजा MPWचा असेल तर 80 प्रश्न त्या आरोग्यशास्त्रावर असतील आणि 20 प्रश्न मी जे सांगितले त्या 4 विषयांवर असतील. अशा पॅटर्ननुसारच तुमची परीक्षा होणार आहे. तर ज्यांना कोणाला आरोग्य विभागाची तयारी करायची असेल त्यांनी तयारीला लागा. याच्यामध्ये MPW आहे, स्टाफ नर्स आहे, लॅबोरेटरी असिस्टंट वगैरे ही पदं आहेत. अशी बरीच साधारणपणे 52-53 प्रकारची पदं आहेत. पण ते किती पदांची भरती काढतील हे आत्ताच आपण सांगू शकणार नाही. पण 3 महिन्यापर्यंत तरी जाहिरात येणार नाही, हे वास्तव आहे आणि खरंच जे आहे तेच मी तुम्हाला सांगत आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.